मित्रांनो, शालिनी भक्ती सागर मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। श्री अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते। तर मित्रांनो, तुम्हाला वैकुंठ चतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा। तर येणारी ही वैकुंठ चतुर्दशी खूप महत्त्वाची आहे। तर ज्यांना उपवास करणे शक्य असेल त्यांनी उपवास करा आणि ज्यांना उपवास करणे शक्य नाही, कोणाच्या औषधी राहतात, गोळ्या राहतात, तर नाही पण उपवास केला तर सेवा करा। आणि माझा वैकुंठ चतुर्दशीला श्री शिवलीला अमृताचा 12वा अध्याय विष्णू मोहिनी हा रूप हा अध्याय तर येईलच। माझा सकाळून कथा येते, तरी पण आपल्या कथा सुद्धा अपूर्ण राहिलेल्या आहेत। ज्या कार्तिक मासच्या कथा आहेत आपण 12च कथा ऐकलेल्या आहेत, तर एकूण 31 कथा आहेत। तर एकूण एक एक करून मी तुम्हाला पाठवून देईल त्या कथा, नाहीतर मी 4-5 एकखट्टा पूर्ण अध्याय करणार आहे। याने 12च्या पुढे 13, 14, 15, 16, 17 असे पूर्ण एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण ऐकून देईल ते अध्याय। तर म्हणजे आपले कार्तिक मासाचे ते सुद्धा पुण्य होऊन जाईल। तर आता आपण या वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी जे मुलं अभ्यासात कमजोर आहे, खूप चिडचिड करत आहे, तर त्यांच्या आईंनी हा उपाय नक्की करा, म्हणजे ते 1 नंबर मार्कांनी खरोखरच पास होतील। तर असे केल्याने जे आपण उपाय करतो ते आपल्या मुलांसाठी करतो, तर फक्त श्रद्धा आणि विश्वास पाहिजे। श्रद्धा आणि विश्वासाने आपण कुठले पण उपाय तपाय केले तो खरोखरच फलीभूत ठरतात। तर मित्रांनो, मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने सांगणार आहे वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी जे मुलं अभ्यास करत नाही, तर त्या दिवशी तुम्हाला आईंनी रात्री 12 वाजता काय करायचे तर मी ते सांगणार आहे। तर या दिवशी शिव आणि विष्णू भगवानांची मूर्ती तुम्हाला तामणामध्ये अभिषेक दुधाने करून धुवून घ्यायची छान, आणि मग त्यानंतर तुम्हाला शिवजीच्या वरती 3 वेळा तुम्हाला शहद टाकायचे। एक छोटी बॉटल मागून घ्या आणि ती 3 वेळा तुम्हाला शिवजीच्या अभिषेक करायचे। त्यावेळेस तुम्हाला जे मुलं अभ्यास करत नाही, चिडचिड करता, खूप अभ्यास करता पण लगेच विसरून जातात, अशी काही मुलं असतात, तर त्यांच्या आईंनी कुठला कुठला उपाय करायचा आहे तर मी ते सांगत आहे। याच्यामध्ये तुम्ही एक वही आणि पेन घेऊन लिहू शकता। ऐकल्यानंतर तुम्ही हा मंत्र लिहू शकता। मी तुम्हाला हळूहळू सांगते की तुम्हाला 3 वेळा काय बोलायचं आहे। तर शहद तुम्हाला शिवलिंगावर अर्पित करायचे। आपल्या घरची शिवलिंगाची मूर्ती जी असेल त्याच्यावरची गोष्ट, जर तुम्हाला शक्य असेल रात्री 12 वाजता मंदिरात जाणं तर अतिउत्तम, कारण त्या दिवशी तर आपण जागरणच करतो, तर त्या दिवशी तिथून आपण शिव मंदिरापासूनच दिवे लावत लावत आपल्या घरापर्यंत येतो। जर कोणी जागरण या मंदिरात जात असेल तर, नाहीतर आपण आपल्या देवघराच्या मंदिरात जे शिवलिंग आहे त्याला पण तुम्ही शहद चढवलं तरी पण चालेल। तर या दिवशी तुम्हाला 3 वेळा शिव भगवानांना शहद चढवायचे आणि हे 3 मंत्र बोलायचे। चमच्यामध्ये शहद घेऊन घ्या आणि 3 वेळा टाकायचे। ओम क्रोम छोम रोम नमः। पहिल्यांदा जर तुम्ही शिवाला शहद अर्पण करणार तर हा मंत्र बोलायचा आहे तुम्हाला। आपल्या मुलांच्या अभ्यासात बुद्धीत विकास होण्यासाठी तुम्हाला हे 3 मंत्र बोलायचे आहे। मग त्याच्या पुढे काय करायचंय ते पण सांगते। पहिला मंत्र, पहिल्यांदा शहद चढवताय त्यावेळेस शिवलिंगावर ओम क्रोम छोम रोम नमः, पहिला मंत्र। दुसरा मंत्र ओम क्लीम नमः, दुसऱ्यांदा शहद चढवणार तेव्हा। तिसऱ्यांदा ओम ह्रीम नमः। असे 3 वेळा तुम्हाला शिवलिंगाला शहद अर्पण करायचे आणि असं बोलायचे। पहिल्यांदा शहद चढवणार तर ओम क्रोम छोम रोम नमः, दुसऱ्यांदा ओम क्लीम नमः, तिसऱ्यांदा ओम ह्रीम नमः। आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला 3 वेळा एक शहदची बाटली तिथंच ठेवायची। छोटी बॉटल असेल तर ती तिथंच राहू द्यायची आणि त्याच वेळी रात्री 12 वाजता हे 3 वेळा शहद शिवाला अर्पण केल्यानंतर तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे। त्याच्यात तुळसी दळ टाकताना बोलायचा आहे हा मंत्र। तुळसी शिवाला अर्पण करून आणि एक तुळसी त्या शहद मध्ये टाकायचे आणि हा मंत्र बोलायचा आहे। मग ओम क्रोम छोम रोम नमः, जो आपण शिवजीला अर्पण केला, अभिषेक करताना शहद टाकला, तोच मंत्र रिपीट आपल्याला तुलसी पत्र शहदच्या बाटलीत टाकताना बोलायचा आहे। ओम क्रोम छोम रोम नमः, दुसऱ्यांदा ओम ह्रीम नमः, तिसऱ्यांदा ओम नमः। हा मंत्र तुलसी दल त्या शहदच्या बाटलीत टाकताना बोलायचा आहे। पहिला मंत्र अभिषेक करताना बोलायला सांगितलाय आणि दुसरा मंत्र तुलसी दल हातात घेऊन तुलसी बॉटल मध्ये तुम्हाला तुलसी पत्र टाकताना बोलायचं आहे।
असे हे 6 मंत्र आहेत, तर हे तुम्हाला असे बोलायचे आणि ती शहदची बॉटल तुम्हाला रात्री शिवलिंगाजवळच ठेवायची रात्रभर आणि मग तुम्ही थोडं थोडं आपल्या मुलांना रोज चाटायचे ते शहद चमच्यामध्ये घेऊन त्यांना रोज चाटायला द्या, म्हणजे त्यांच्या अभ्यासात बुद्धीत विकास होईल. काही अभ्यास ते विसरत असतील तर ते अभ्यास विसरणार नाही. तर तुम्ही हे तुलसी दल घेताना मंत्र कुठला बोलली आहे तर तुमच्या लक्षात आलंच असेल ना मित्रांनो, नाहीतर रिपीट करून देते मी तुम्हाला. शहद अर्पण करताना बोलायचंय मंत्र, शहद शिवलिंगाला अर्पण करताना बोलायचंय ओम क्रोम छोम रोम नमः, दुसरा ओम क्लीम नमः, तिसरा ओम ह्रीम नमः. हा शहद अर्पण करताना. आता तुलसी दल आपल्याला बॉटलमध्ये टाकायचंय त्यावेळेस बोलायचंय ओम क्रोम छोम रोम नमः, दुसऱ्यांदा ओम ह्रीम नमः, तिसऱ्यांदा ओम नमः. जास्त कठीण नाही आहे. तर हा मंत्र तुम्ही वहीवर लिहून घ्या, मी तुम्हाला आरामाने समजवलंय. जर आपण असं केलं तर आपल्या मुलांची बुद्धीत खूप विकास होईल आणि बुद्धीत सुद्धा वाढ होईल. आता मी माझ्या मुलांसाठी सुद्धा करते. माझी अक्षदा, माझी मुलगी डेंटिस्ट डॉक्टर आहे, तर हे तिचं 12वी नंतर तिने नीटची एक्झाम केली होती, तर त्यामध्ये सुद्धा ती 1 नंबरने पास झाली होती. तर हे तिचं पहिलं गोल्ड मेडलिस्ट आलेलं आहे, तर हे मी तुम्हाला दाखवते. तर हे पहिल्या वर्षी तिने आणि आता पण ती भोपाळला शिकते, तिचे फायनल इयर झाले, आता शेवटचं वर्ष आहे, मग पुढे MDS करता घेणार आहे, तिचं चालू आहे. तर हे तिचं पहिल्या वर्षाची ट्रॉफी आली. मग तिने सिंगिंग मध्ये घेतलं, तर हे सिंगिंगचं हे दिसतंय पा तुम्हाला. तर मी सुद्धा जसे तुम्हाला सांगत आहे, तर मी पण शहदची बॉटल ठेवते आणि माझ्या मुलांना मी तिला ती भोपाळला राहते, मग ती दिवाळीला आली का मी तिला ती बाटली देऊन देते, नाहीतर मी तिला भेटायला गेली तर शहदची बॉटल घेऊन जाते आणि तिला सांगते की दीदी हे शहद तुला रोज खायचंय चाटायचंय. माझा मुलगा आयुष त्याने बी फार्मसी घेतली, तर त्याला पण हे अक्षदाचे पण सर्व हे मुलीचे दाखवते मी तुम्हाला, जे पण दाखवणार आहे ते हे सर्व मुलीचे. हे पहिल्या वर्षाचं आहे, हे तिने सिंगिंग मध्ये घेतलं होतं त्याचं आहे. आणि हे तिचं दुसरं वर्ष बीडीएसचं दुसरं वर्ष होतं, तर हे बीडीएसचं आहे तिचं. आता हे तिचं तिसऱ्या वर्षी तिचा दुसरा रँक आला होता. हे थोडे मोठे आहेत, हे जो आहे हे पहिल्या वर्षाचे, हे दुसऱ्या वर्षाचे, हे तिसऱ्या वर्षाचे. तर हे तिचे दरवर्षी असे एक 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 येत आहे, तर सांभाळून ठेवलेले मी. आणि बाकी जर तिचे तर तिथं येते अजून आहे, तर ते तिथं आहे. तर मी सुद्धा जे पोथी पुराण उपाय थपाय करते, तर मी पण माझ्या मुलांसाठीच करते आणि खूप आनंद होतो मला की मुलं 1 नंबरने पास होतात. कोणाची पण मुलं असो ते 1 नंबरने जर पास झाली तर त्यांच्या आई लोकांना तर आनंदच होईल, मम्मी पप्पा लोकांना तर आनंदच होईल. तर तुम्ही पण आपल्या मुलांच्या बुद्धीत विकास होण्यासाठी हे असे करा, म्हणजे त्यांची बी बुद्धीत तीव्रतेने अतिशय वाढ होईल आणि आपण जे पूजा सेवा करतो तर ते आपल्या मुलांना प्राप्त होते. आपल्या मुलांच्या इच्छा पूर्ण झाल्या म्हणजे आपल्याला खूप आनंद मिळतो. सर्व काही पैसा वगैरे नाही राहत. ह्या अशा ज्या छोट्या छोट्या या गोष्टी आहेत ना, ह्या जो आहेत, ह्या मुलं जेव्हा 1 नंबरने पास होतात तर हे सुद्धा आपल्या मनाला खूप आनंद देऊन जातात आणि आपल्या मनाला खूप आधार देऊन जातात. आपल्याला खूप छान झोप येते, कारण आपली मुलं प्रगती करतात तर प्रत्येक आई वडिलांना खूप आनंद होतो. तर अजून काही ट्रॉफ्या आहेत तर बाकीच्या हॉलमध्ये ठेवलेल्या आहेत. तर मी लोहार कास्ट मधली, तर लोहार कास्ट मधल्या सुद्धा आमच्या लोहार समाजांमध्ये सुद्धा माझ्या मुलीचे हे जे मुलीचे स्वागत केलेले होते त्यांनी की आमच्या लोहार समाजामध्ये पण ती 1 नंबरने पास होते असं. हे माझे मिस्टर अध्यक्ष आहे 3 राज्यांचे, तर त्यांना तर खूपच सारे आलेले हे अशा ट्रॉफ्या. तर अध्यक्ष असल्यामुळे ते जिथं जातात तिथं त्यांचे स्वागत होतं, तर ते त्यांच्या तर खूपच आलेले आहे. त्या तर मी तुम्हाला दाखवल्या नाही, पण हे शाळेच्या मी तुम्हाला दाखवल्या. तर त्या बी का की हे उपाय तुम्ही असे करा म्हणजे खरोखरच फरक पडतो. तर आपल्या मुलांच्या बुद्धीचा विकास होण्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहे आणि दररोज त्यांना ते तुलसी दल टाकलेलं शहद तुम्ही त्यांना चाटवा, म्हणजे ते चांगल्या अभ्यासात 1 नंबरने पास होतील. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा. जय श्री महाकाल.